महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आतापर्यंतची सर्वात धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचा एका ट्रान्स वुमन सोबतचा अश्लील व्हिडिओ समोर आल्यानं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. शासकीय निवासस्थानाचा वापर अशा अनैतिक कृत्यासाठी केला जात असल्याचा गंभीर आरोप देखील सध्या करण्यात येतो आहे. ज्या पद्धतीने आपल्याला माहिती मिळाली त्यानुसार पवन यादव नावाच्या ट्रान्स वुमन सोबत नरहरी झिरवळ यांचं हे आक्षेपार्ह चित्रण समोर आलं आहे. धक्कादायक बाबमध्ये खुद पवन यादवचा भाऊ रवी यादवनंच हे संपूर्ण प्रकरण समोर आणलं आहे असं देखील सध्या कळत आहे. रवी यादवच्या आरोपानुसार पवन हा ट्रान्स वुमन असून तो खंडणी गोळा करण्याचं काम करतो. इतकंच नव्हे तर दमदाटी आणि खंडणी प्रकरणी पवन यादव याच्यावर यापूर्वीच मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. शासकीय बंगल्यावर मद्यपान आणि अश्लील चाळे सुरू असल्याच्या आरोपांना आता महाराष्ट्रात नक्की नेमकं चाललंय तरी काय असा संतप्त सवाल विचारला जात आहे. ज्या पद्धतीनं माहिती समोर आली आहे त्यावरून पवन यादवच्या संपर्कात केवळ झिरवळच नव्हे तर इतरही काही बड्या मंत्र्याची नावे असण्याची शक्यता आहे. या हनी ट्रॅप किंवा खंडणीच्या जाळ्यात आणखी कोणकोणते बडे मासे अडकले आहेत याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ज्या पद्धतीनं हे सर्व घडवण्यात आल्याचं दिसतंय त्यावरून या पाठीमागं मोठी राजकीय शक्ती असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. प्रत्येक दिवस राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादांचे मंत्री पदाधिकारी असतील कार्यकर्ते कसं काय या जाळ्यात अडकत आहेत असा प्रत्येक प्रश्नच प्रत्येकाला पडू शकतो. पण प्रश्न पडून उपयोग काय, कारण एका मोठ्या पक्षालाच आपलं अस्तित्व सर्वत्र प्रस्थापित करायचंय अशा प्रकारची सध्या टीका विरोधक करत आहेत. असो, हा प्रश्न मंत्री झिरवळ यांचा वैयक्तिक आहे. ते काय करतात कशा पद्धतीने करतात ते त्यांनाच माहिती. अजून तरी त्यांनी या व्हिडिओच्या बाबतीत प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. परंतु ज्या व्यक्तीकडून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याच्या संबंधितांनी न्यूज चॅनलला काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पहा. त्यांचाच व्हिडिओ आहे. माझा भाऊ पवन यादव आहे, त्यांनीच हे व्हिडिओ शूट करायला लागला आणि त्यांच्या एक साहेबांसोबत अनैतिक संबंध होता. साहेबांना त्यांनी ते कॉम्प्रोमाइजिंग मध्ये सिच्युएशन मध्ये व्हिडिओ हे काढल्या आणि साहेबांच्या वरती त्यांनी दबाव टाकून त्यांच्या फेवर घेऊन वेगवेगळे त्यांनी अनैतिक कार्य केलेले आहेत. तसं साहेबांच्या त्याने गोड बोलून त्यांच्याचे रिलेशन ठेवून त्यांनी स्ट्राईप केलेला आहे. त्याला शासनामध्ये मोठा पद पाहिजे होता आणि ट्रान्सजेंडर बोर्ड मध्ये पद पाहिजे होता. ते त्या संबंधाने त्यामुळे त्यांनी ते हे सगळं केलेलं आहे. बरं, आता एवढं सारं नरहरी झिरवळ एखाद्या लॉजवर फार्म हाऊसवर करत असते तर तो विषय वेगळा होता. पण त्यांनी निवडले एक शासकीय निवासस्थान. मग एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या शासकीय निवासस्थानात असा प्रकार होतो त्या परिसरात कोणत्याही प्रकारचा बंदोबस्त नव्हता का? बरं, पोलीस प्रशासन त्या ठिकाणी नव्हतं का? बरं, त्यांना या गोष्टी सगळ्या आढळून आल्या नाही का? बरं, CCTV फुटेज हे ज्या रूममध्ये सर्व काही चालू आहे ते वेगवेगळ्या अँगलने शूट केलेलं जात आहे. यामध्ये नरहरी झिरवळांचे जेवणाचे ताट सुद्धा त्यामध्ये दिसत आहे. मग एवढं सारं सुरू असताना देखील नरहरी मामांना एवढं दिसलं का नाही? एवढे ते का बेधुंद झाले होते? आपण एका निवासस्थानी आहोत हे सर्व करतोय हे पण त्यांच्या लक्षात आलं नाही. आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील येतील. पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची संस्कृती बदलत आहे त्यावर वरिष्ठ नेते का बोलत नाहीत? आता सर्व प्रकरणावर आता पांघरून देखील पडल असं वाटत तर नाही सध्या तरी का? ज्या पद्धतीने राष्ट्रवादी टार्गेट केली जात आहे यामध्ये कदाचित झिरवळांची विकेट सुद्धा जाऊ शकते. ज्या पद्धतीनं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची विकेट गेली तसाच नंबर झिरवळांचा लागू शकतो, कारण ते सुद्धा त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहेत. मग लक्षात घ्या, हे कोणी सर्व ठरवून करतंय का? असं सगळं हे वाटण्यासारखं आहे का नाही? यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांचा हा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणं ही केवळ एक घटना नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अंधपतनाचं ज्वलंत उदाहरण आहे. आता एक जबाबदार लोकप्रतिनिधी ज्याच्यावर जनतेचा विश्वास असतो आणि करदात्यांच्या पैशाची जबाबदारी आहे त्याच्याकडून जर अशा प्रकारचं वर्तन होत असेल तर ते संतापजनक आहे, निषेधार्ह आहे. हा प्रकार केवळ व्यक्तिगत मर्यादांचा भंग नाही तर सार्वजनिक जीवनातील नैतिकतेलाच काळिमा फासणार आहे.
जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्याने किमान नैतिकतेची चौकट तरी पाळावी ही साधी अपेक्षा असते. मात्र हा व्हिडिओ पाहता या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झाल्याचं स्पष्ट होतंय. आता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कोणतेही विलंब न लावता जनरल झिळे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. बरं, आता हा विषय झाला झिरवळांचा. आता कालच राष्ट्रवादीच्या अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी निवडणूक विभागाला एक पत्र दिलंय. त्या पत्राची जर तुम्ही कहाणी ऐकाल ना तर तुमच्याही लक्षात येईल की खरोखरच राष्ट्रवादी कोणीतरी काबीज करण्याचा प्रयत्न करते. ज्यावेळी अजितदादांचा मृत्यू झाला त्या दिवसापासून ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीत घडामोडी घडल्या जात आहेत त्या तर तुम्ही पाहिल्यात. मात्र आता घाई गडबडीत भाजपाच्या एका नेत्याने तर प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचंच घोषित करून टाकलं होतं. पण जेव्हा सर्वत्र टीका व्हायला लागली त्यावेळी त्यांना चुकीनं असं बोलण्यात आल्याचं सांगितलं. ते चुकीने नव्हतं, ते खरंच होतं. कारण प्रफुल्ल पटेल यांनी तर निवडणूक विभागाला एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रात या सरळ त्यांनी लिहून टाकलं होतं की यापुढे राष्ट्रवादीचे जे काही निवडणूक संबंधी अधिकार असतील ते माझ्या सहीने चालतील. पण जेव्हा काल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या सर्व प्रकरणाचा भांडाफोड केला त्यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामुळे पक्षातील दिग्गज नेत्यामध्ये किती खळबळ उडाली ते लक्षात येईल. त्यांनी पत्रात दिले की 28 जानेवारी नंतर झालेल्या पक्षाचा कुठलाही पत्रव्यवहार वैध धरू नये अशी विनंती सुनेत्रा पवार यांनी आयोगाकडे केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर कुणाकडून आयोगाला पत्र गेलं असेल तर ते आता वैध धरू नये असं देखील सुनेत्रा पवार यांनी स्पष्टपणे आयोगाला कळविलंय. आता फेब्रुवारी महिन्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची माहिती या पत्राद्वारे सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिली आहे. शिवाय 28 जानेवारी नंतर झालेला पक्षाचा कुठलाही पत्रव्यवहार असेल तो वैध धरू नये असंही त्यांनी त्यात सांगितलंय. आता त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या पत्रामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या वर्चस्वालाच धक्का बसलाय असा सवाल देखील सध्या उपस्थित केलाय. ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीच्या पाठीमागं ग्रहण लागलं आहे त्याचाच एक नमुना आपण अजून एक पाहणार आहोत. का आता सध्या ते विधिमंडळाचं जे अधिवेशन आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन त्याचा कालचा शेवटचा दिवस होता. आमदार रोहित पवार यांनी सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या निधनाच्या चौकशीबद्दल प्रश्न उपस्थित केला. अपघात की घातपात या संदर्भात असलेल्या चौकशीबाबत सरकार का बोलत नाही, सद्यस्थिती काय आहे, तसंच महाराष्ट्र सरकारने FIR घेतला का नाही आणि तो कर्नाटक सरकारने गुन्हा दाखल करून घेतला असं कशामुळे, असं रोहित पवार यांनी प्रश्न विचारला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात भूमिका मांडताना सांगितलं की अजित दादांचा घातपात झाला जर असेल आणि तो कोणाचाही बाप असू द्या मुर्दा खोदून काढू असं ठणकावून त्यांनी सांगितलं. मात्र 2 महिन्यापासून रोहित पवार हे पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवत आहेत. त्यांची तक्रार दाखल करून देखील घेतली जात नाही. बरं, जो व्यक्ती गेला तो सर्वसामान्य व्यक्ती नव्हता, तो एका पक्षाचा अध्यक्ष होता आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या मृत्यूची तक्रार घेतली जात नाही. आता जेव्हा कर्नाटकात तक्रार दाखल करून घेतली त्यावर आता मुख्यमंत्री म्हणत आहेत की अजितदादांचा अपघात हा जर घातपात असेल तर कोणाच्याही बापाला सोडणार नाही, सगळे मुर्दे उकळून काढू. कदाचित तुमच्यापेक्षा माझी तीव्रता कमी असू शकते पण इतकी बोथट नाही की जी अजितदादांच्या केसमध्ये कोणी कॉन्फरन्सची करेल तर आम्ही त्याला सोडून देऊ, त्याचा मुर्दाही खोदून काढू अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवारांच्या प्रश्नावर उत्तर देताना ठोकपणे सांगितलं. परंतु 2 महिन्यापासून ज्या पद्धतीनं रोहित पवार हे दारोंदार भटकत आहेत गुन्हा दाखल करण्यासाठी, त्यांचं तर केवळ पोरखेळ करून टाकलाय. ते कुठंतरी थांबलं पाहिजे ना. आता जेव्हा कर्नाटक सरकारने गुन्हा दाखल करून घेतला तो इकडे महाराष्ट्र सरकारकडे वर्ग केला त्यावेळेस आपले गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील त्यावर आता मोठमोठ्याने ओरडत आहेत, सांगत आहेत की आम्ही कोणालाही सोडणार नाही. मग या अगोदर जर गुन्हा दाखल करून घेतला असता तर हे प्रकरण वाढायचा विषयच नव्हता. एवढ्या मोठ्या माणसाच्या बाबतीत जर हे अशा प्रकारे होत असेल तर सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत कसं असेल, हा देखील प्रश्न सर्वसामान्य लोकांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील यांना देखील पडलेला आहे. पर विधानसभेत ज्या शेवटच्या दिवशी या प्रश्नावर चर्चा झाली
एवढे दिवस झालं अधिवेशन सुरू आहे, मात्र या विषयावर एकानेही शब्द काढला नाही. आता एक शब्द देखील त्या अधिवेशनात उच्चारला नाही. मग ते राष्ट्रवादीचे आमदार असो, मंत्री असो की इतर भाजपचे मंत्री असो, आमदार असो, शिंदे गटाचे आमदार असो, मंत्री असो, हे कोणाच्याही तोंडाला अजित पवारांच्या अपघाताविषयी अथवा त्यांच्या घातपाताविषयी एक शब्द सुद्धा आला नाही. मग हे सगळं चाललेलं आहे, नेमकं काय चाललंय असा देखील आता प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे. आता ज्या पद्धतीने नरहरी झिरवळ यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामध्ये देखील त्यांची विकेट जाईलच असं देखील सध्या राजकीय तज्ज्ञ बोलत आहेत. यामध्ये आता मुख्यमंत्री यावर काय प्रतिक्रिया देतात, खुद नरहरी झिरवळ यावर काय प्रतिक्रिया देतात, ते देखील आपल्याला लवकरच कळणार आहे. सध्या तरी जे काही महाराष्ट्रात चालू आहे ते बरं चाललेलं नाही, हे तरी या सर्व घडामोडीवरून लक्षात येतं. इथेच थांबूया, नंतर पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.